केलाय, निर्णय आलाय नो बॉल, म्हणजे फलंदाजाला मिळत आहे जीवदान. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. नाथसाहेब 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी पीटीसी पुणे लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अगदी इतकं सुंदर कव्हरेज. अगदी ह्या निर्णयाला जास्त वेळ घ्यावा लागला नाही पंचांना. एकदम सुंदर निर्णय सुंदर कव्हरेजमुळे मिळाला. अगदी या कव्हरेजमुळे दूध का दूध पाणी का पाणी. पंचाचा निर्णय नो बॉल आणि फलंदाजाला जीवदान. यावेळेस चेंडू मात्र हवेत आणि ते झेल सुटला. धडपड धडपड होतीये. आउटफीट थोडीशी खराब आणि तिथे झालेली धडपड घेतल्या त्या 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 36 रन. मगाचा नो+1 आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. 36 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना उपकार झरंडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेत खेळला आणि ते क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. एक टप्पा घेत चेंडूने मात्र सीमारेषा गाठली आणि 4 धावांचा इजाफा. पाहता पाहता धावफलक अगदी 40 धावांपर्यंत पोहोचला गेलाय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. तेजस आणि करण ही जोडी मैदानामध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावा. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा एक्स्ट्रा देखील खर्च झाल्या. नो बॉलची धाव व्हाईटची धाव. एक षटकार एक चौकार. यावेळेस मात्र हा चेंडू डॉट बॉल. हा चेंडू परत एकदा आधीच्या भरकटणारी गोलंदाजी ओमकार जरांडे महागडा ठरताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी उसळता चेंडू होता. उसळता चेंडू. हा चेंडू मात्र डॉट बॉल. अगदी अचूक टप्पा अचूक लाइन लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए. अचूक टप्पा अचूक नियंत्रण या मागच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळालं. परत एकदा चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 रन. चार ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा. नाथसाहेब 11 संघ मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. अगदी तिथे मागच्या ओव्हरमध्ये जर विकेट आली असती धावफलक बराचसा थांबला असता. पण त्यानंतर देखील गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. धावफलकाला अगदी अंकुश लावून ठेवला. पाचवं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज. बॉलर्स नेम अक्षय जय. गोलंदाजी मार्कर आलाय जय. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने वाढ. शेवटच्या स्लॉगर मध्ये मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत पण इथे आतापर्यंत चेंडू हवेत आणि इथे डोक्यावरनं गेल्या क्षेत्ररक्षकाच्या सीमारेषेच्या बाहेर षटकार. जाऊ शकते. हा चेंडू परत एकदा निर्धाव डॉट बॉल.
यावेळेस हा चेंडू उंच आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. फसलाय क्षेत्ररक्षक आणि ते झेल सुटला. तिथे एका पाठोपाठ एक चुका मात्र होत आहे. शेवटच्या क्षणामध्ये मात्र नाचा विलियम संघाच्या होणाऱ्या चुका. झेल अवघड होता पण टिपण्यासारखा होता. खूप उंच गेला चेंडू, झेल मात्र इथे सुटला. संधी परत एकदा फलंदाजाला मिळते. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 51 धावा आणि ते हा चेंडू डॉट बॉल. जयचं मात्र अप्रतिम षटक आपण पाहतो. एक षटकार जरी यावर मध्ये आला असेल तरी बरंचसं शांत ठेवलंय फलंदाजांना. आणि ते आणखी एक षटकार जयच्या मध्ये खेळलेला हा त्यांच्या बॅटमधून आलेला षटकार. डबल कर त्या 57-57. अजून एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. 57 धावा. पाहता पाहता धावफलकाने चांगला आकार देखील घेतलाय. एक फायटिंग स्कोर तयार होताना पाहायला मिळतोय आणि करणची बॅट मैदानामध्ये संघासाठी धावा जमवते. षटकार 63 धावा. जसे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 0 धावांवरती 3 विकेट होत्या असं वाटलं होतं. आता 20-25 धावांमध्ये धावफलक आटोपला जाईल, 20-25 धावांमध्ये थांबवलं जाईल. पण इथे करणने जी बॅटिंग केली आणि करणच्या सोबतीने तेजस यांनी जी बॅटिंग केली ती बॅटिंग मात्र लाजवाब होती. गोलंदाजी मार्कवर आता येतोय ओमकार. शेवटचं अंतिम षटक या षटकातील ओमकारच्या हातामध्ये. हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. नवीन गोलंदाजी मार्को. चला लवकर खेळा, थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. चौसष्ट धावा या धावफलकात आपण पाहतोय. बॉलर्स नेम ओमकार. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव. स्ट्रायकिंग वरती परत एकदा करण. त्याने षटकार चौकारची आतिषबाजी या मॅच मध्ये केली आणि तो थांबायचं नाव घेत नाहीये. एकतर्फी किल्ला त्याने लढवलाय. षटकार यावेळेस देखील. धावफलकावरती आपण पाहतोय धावा जमवत आहेत त्या 70 धावा. 20-25 धावांमध्ये डावफलक आटोपता घेतला असता पण इथे करण नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्यांनी त्या वादळाने गोलंदाजाला चक्क उडवून टाकलं. अनेक वेळा असं होतं की आपल्या समोर अडचणी पाहून आपण म्हणतो मेरे सामने काफी मुश्किल है, मैं काफी अकेला हूं. पण करण तिथे म्हटला कितनी भी मुश्किल हो मैं अकेला ही काफी हूं आणि तो एकटा मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतोय. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकतर्फी खेळ मात्र करणचा आपण पाहतोय. वाईट बॉल, गोलंदाजी लाईन लेंथ बिघडवण्याचं काम त्याने केलं. 71 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडू मात्र शिल्लक. या चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल आली, दुसरे जायचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. सॉंग साईडला चेंडू मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चूक होणार नाही. टिपला झेल आणि ते फलंदाज बाद होतोय तेजस. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. तीन चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. बॅट्समन नेम प्रीतम. नवीन बॅटर प्रीतम कटके. शेवटचे 3 चेंडू मात्र इनिंगचे शिल्लक.
त्यावेळेस हा चेंडू अगदी समजू शकला नाही. रनआउटचा चान्स आणि ते रनआउटच्या रूपाने विकेट. फलंदाज बाद. एक चांगलं षटक या स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय. ओमकार याने मात्र हाताळलंय. आतापर्यंत पाहिलं तर ओमकारने या ओव्हर मध्ये फक्त एक षटकार खेळला. बाकी एक सिंगल आणि एक वाईट अशा 8 धावा त्याने या ओव्हर मध्ये खर्च केल्या. 9 धावा या ओव्हर मध्ये त्याने खर्च केला आणि जवळपास 2 फलंदाज बाद देखील झाले या ओव्हर मध्ये. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते आपण पाहतोय चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 77. 77 धावा इथे बनवल्या गेल्या विजयासाठी. 78 धावांचं टार्गेट. एका बाजूने केलेली करणने लाजवाब बॅटिंग आपण पाहिली. करणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण जिथे संघ अडचणीमध्ये होता तिथे करण विघ्नहर्ता म्हणून धावून आला आणि ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली संघासाठी मात्र एक सन्मानजनक धावसंख्या त्याने उभा केली. 77 धाव बनवले. 78 धावांचं टार्गेट. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 78 धावांचं टार्गेट. साम्राज्य प्रतिष्ठान सोनोरी विरुद्ध वासुकी बॉयज जेजुरी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. पुढच्या मॅचचा टॉस आपण या इनिंग मध्ये करतोय. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या लवकर. आताशी दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. वेळ वाचवा कारण जवळपास 7 सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यामुळे वेळ वाचवा.
मॅचला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. बॅट्समन नेम ओमकार आणि सनी ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज समीर. मॅचला करण गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. करण पहिला चेंडू करणचा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेने इथे मात्र वाढ. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील हा चेंडू सुरेख. चांगली फिल्डिंग आणि ते डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र येतोय. फलकाला अगदी पाहिलं तर शांत ठेवण्याचं काम केलं जात आहे. त्या प्रकारे करणने बॅटिंग केली तशीच गोलंदाजी करतोय. आणि यावेळेस मात्र हा चेंडू अतिरिक्त धाव खर्च करणार होता. एक्स्ट्रा धाव. यावेळेस अगदी पाहिलं तर सिंगल धावेने खातं उघडलंय. ओमकारने त्याचं खातं उघडलं. पण इथे मोठे फटके देखील खेळायला लागेल. कारण सुरुवात अगदी पाहिलं तर 3 फलंदाज अगदी 0 धावांवरती बाद झाले होते. त्यानंतर करणने केली लाजवाब बॅटिंग. पण आता गोलंदाजी करत असताना देखील करण एक चांगली गोलंदाजी करतोय. समीर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. समीर साठी हा चेंडू अगदी लाईन लेन अगदी परफेक्ट होते. परफेक्ट चेंडू. डॉट बॉल. समजू शकला नाही समीरला हा चेंडू. परत बॅटची फक्त कड आणि ते हलकंसं मिसफील्ड. पण चान्स नाही. संदीप काळे मात्र इथे तत्पर होता. धाव मात्र कोणती नाही. परत एकदा डॉट बॉल. धाव फलकावरती धावा 3 धावा. चांगला फटका खेळला. फुल टॉस चेंडूचा चांगला फायदा घेतलाय आणि ते घेतली जाईल ती सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या त्या केवळ 4. 78 धावांचं टार्गेट म्हणजे अजून 5 ओव्हरमध्ये 74 धावा बनवायच्यात. 78 धावांचं टार्गेट. 4 बनवल्या. अजून 74 धावा या विजयासाठी बनवाव्या लागतील. सागरचा हा चेंडू अगदी कट्टर होता. हलक्या हाताने केलेला कट समजू शकला नाहीये. समीर मात्र फक्त मैदानामध्ये बॅट फिरवण्याचं काम करतोय. बॅटवरती चेंडू घ्यावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. परत एकदा हा चेंडू मात्र फाईन लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं झालेली चूक. एक सिंगल धाव. सागर परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतो. या मॅच मध्ये सागरला मात्र एक चांगली गोलंदाजी करायला लागेल. कारण बॅटने सागर जास्त धावा जमवू शकला नाही. पण गोलंदाजीने टीमला विजयापर्यंत घेऊन जाण्याची ताकद असलेला खेळाडू आहे. पॉइंट मध्ये चेंडू खेळला. रनआउटची संधी आणि ते फलंदाज मात्र धावबाद. चुका होत आहेत. जिओच्या जमान्यामध्ये मिस कॉल देण्याचं काम. कॉलिंगचा अभाव आणि ते फलंदाज धावबाद. आणि ते आलेल्या पहिल्या चेंडूवरती ओमकारने खेळलेला खणखणीत षटकारने केलेली सुरुवात.
यावेळेस मात्र कव्हर क्षेत्र त्याने निवडलं. अचूक फटका तिथे निवडला, चांगला फटका आणि ती 4 धावा. ओमकारने मात्र आलेल्या जी बॅटिंग केली तिथून मात्र धावांचा ओघ मात्र वाढलाय. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 15. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना 15 धावा. परत एकदा ओमकारची बॅट मैदानामध्ये धुवाधार बॅटिंग करतीये. 21 धावा. 2 षटकार या ओव्हर मध्ये ओमकारने खेळले. छोटा पॅकेट बडा धमाका. प्रतिम बॅटिंग. चला टॉस साठी यायचे वासुकी बॉय जेजुरी विरुद्ध शिवसाम्राज्य प्रतिष्ठान सोनोरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. बॉलर्स नेम करण. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. षटकाराने मात्र धावफलकाला एक चांगला याची दक्षता घ्या. कॉलबॅकला पेनल्टी नाहीये असा निर्णय आला. चला मॅच चालू करून घ्या. कॉलबॅकच्या मॅचला पेनल्टी नाहीये असा आयोजकांचा निर्णय आलाय. चला मॅच चालू करून घ्या, वेळ वाचवा. इंग्लंड प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वासुकी बॉयजला प्रथमतः बॅटिंग निर्णय सांगायचा आहे का? ओके. स्कोर झालाय 22. 22 रन. 2 बॉल 22 धावा. करण परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतो. ओमकार
स्ट्रायकिंग वरती आणि ओंकार पवार यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत, झेल टिपला आणि ते ओंकारचा खेळ संपला. फलंदाज बाद. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली, ज्या ओंकारने मात्र धावा चांगल्या बनवल्या. विजयापर्यंत घेऊन जाण्याची अपेक्षा त्याकडनं असताना ते एक फटका चुकीचा निवडला आणि इथे फलंदाज बाद झाला. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेटचा. सागर शिंदेला आपण विकेटच्या मागे पाहतोय, पूर्ण टीमची जबाबदारी घेत नक्कीच व्यूह रचना रचण्याचं काम तो करतोय. आता पुणे महाराष्ट्रातून फुल पिच क्रिकेटमध्ये फार मोठं नाव त्याने मात्र कमवलं. एखादा खेळाडू अगदी सासवड परिसरातून पुण्यामध्ये दाखल होतो आणि त्याच्या नावाचा ठसा तिथे उमटवतो. तो फक्त ठसा उमटवला नाही, त्याने त्याच्या गोलंदाजीची जादू मात्र तिथे दाखवली. अनेक दिग्गज फलंदाजाला त्याने मात्र आऊट केलं, रोखून ठेवलं, संघाला विजयामध्ये सातत्याने वाटा उचलला. तो सागर आज हप्पीच क्रिकेटमध्ये खेळताना देखील आपण पाहतोय. विकेटच्या मागे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तन्मयला हा चेंडू मात्र समजू शकला नाही. डॉट बॉल. 22 धावांवरती आपला अगदी स्थिर शांत ठेवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, रन मात्र मिळती एक सिंगल धाव. 23 रन, 23 धावा या धावफलकात आतापर्यंत पूर्ण होतात. यावेळेस हा चेंडू मात्र डॉट बॉल आणि त्याचबरोबर एक यशस्वी षटकाची समाप्ती फक्त या ओव्हरमध्ये आल्या त्या 2 धावा. त्यांचं मात्र अप्रतिम षटक आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. 23 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या, म्हणजे अजूनही विजयासाठी जवळपास 53 धावांची गरज असेल. सागर गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सागर शिंदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. फटका मात्र चांगला खेळला आणि इथे षटकार, ज्या फटक्यांची गरज होती तो फटका मात्र इथे खेळला जातोय. षटकाराची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न आता करावा लागेल. समीर नाव स्ट्रायकिंगला, समीरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती तन्मय. या दोन्ही फलंदाजांना हात मात्र खोलावे लागतील, कारण धावफलक अगदी एक मोठा टार्गेट मात्र इथे सेट होत चाललाय. रिक्वायर रन रेट मध्ये वाढ होत चालली आहे. परत एकदा हा चेंडू अगदी पाहतोय आपण, हवाई हल्ला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि ते परत एकदा तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली जाते. पंचाचा निर्णय आलाय, नो बॉल. पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल प्लस षटकार देखील आलाय. धावफलकावरती होती मोठी वाढ. 37 रन.
खोलवर टप्प्यात चेंडू होता, स्लोवर होता, गती परिवर्तन, एक सिंगल आली, दुसऱ्या धायचा प्रयत्न नाही. दोन्ही फलंदाज आता मला वाटतं डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करतायत. 38 धावा. मॅच अजून संपली नाहीये. मॅच अजूनही दोन्ही संघांना समान संधी असेल. अजूनही 40 धावांचं समीकरण असेल. 16 चेंडू आणि 40 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक. 16 धावा बनवच्या 40. कोणता संघ बाजी मारेल? नाथसाहेब 11 केवढेल सोनोरी, कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकेल हे मात्र पाहावं लागेल. हा चेंडू इथे परत एकदा शरीर भेदक मारा, एक सिंगल धाव. तन्मय आणि समीर ही जोडी मैदानामध्ये तिथे धाव जमवण्याचा प्रयत्न करतायत. कोण 40 धावा. सागरचा हा पुढचा चेंडू. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या जाळ्यामध्ये फलंदाज स्वतः अडकला होता. फ्लोर लेनचा चेंडू होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यॉर्कर कडून घेतला. बॅटवरती चेंडू मात्र आला नाही. डॉट बॉल. एकदा पाहतो आपण एक सिंगल धाव. सिंगल धावेबरोबर धावफलक पुढे सर केलं. 40. प्रत्येक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपला. 41. 12 चेंडू शिल्लक. शेवटचे 12 चेंडू मात्र शिल्लक असताना विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण असेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. चला बॅटिंग टीम लवकर क्षेत्ररक्षण मॅच चालू करा. बॅट्समन चला मॅच चालू करा लवकर. मॅच आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रीतमचा पहिला चेंडू इथे मात्र शरीरावरती आदळलाय. समीरला मात्र चेंडू बॅटवरती घेताना थोड्याशा अडचणी नक्कीच होत आहेत. ते समीर प्रयत्न करतोय मोठ्या फटके खेळण्याचा, पण अद्यापही हवं तसं यश त्याला आलं नाहीये. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर तन्मयने चांगली बॅटिंग केली. संघासाठी 16 धावा 18 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या. अजून देखील तो लढतोय संघासाठी. हा चेंडू इथे खराब वाईट बॉल, अतिरिक्त धाव. परत एकदा हा चेंडू वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. चव्वेचाळीस धावा. चेंडू मात्र हवेत खेळला आणि क्षेत्ररक्षक ओहो, इथे चेंडू मात्र इन प्ले असे. धावा मात्र पळून पूर्ण करायला लागतील. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. काही इंच अंतर तो चेंडू आतमध्ये पडला. मंगेशने प्रयत्न केला होता, झेल मात्र टिपता आला नाही. चेंडू मैदानाच्या बाहेर देखील गेला नाही.
सेहेचाळीस धावा. तन्मय प्रयत्न करतोय टीमला विजयापर्यंत घेऊन जाण्याचा. मध्ये हा चेंडू एक सिंगल धाव देऊन जाईल, पण सिंगल धावेने जास्त फरक पडणार नाही टीमला. सत्तेचाळीस धावा हे आतापर्यंत पूर्ण होतं. अजूनही 31 धावा हे समीकरण असेल. हा चेंडू व्हाईट बॉल शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 30. 9 चेंडू 30 धावांची गरज. समीर स्ट्रायकिंग होते. समीर टीमला कशा प्रकारचा खेळ करून तो विजय मिळवून देईल हे मात्र पाहावं लागेल. परत एकदा समीर साठी हा चेंडू व्हाईट बॉल. या ओव्हर मध्ये बरेचसे व्हाईट बॉल आपण आतापर्यंत पाहिले. प्रीतम थोडासा आणखी महागडा ठरतोय इथे. फटका फसला, चेंडू हवेत, सागरने टिपला झेल आणि ते समीरचा संपला खेळ. फलंदाज बाद. एकोणपन्नास धावांवरती तिसरा धक्का. तिसरा फलंदाज बाद झालाय. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. चला फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकोणपन्नास 29 धावांची गरज असेल अजूनही मॅच जिंकण्यासाठी. आणि ते आलेले हा चेंडू मात्र हवाई हल्ला. ज्या फटक्याची गरज होती तो फटका खेळला गेला. षटकार 6 धावा. महेशच्या पाठ मधनं आलेला खणखणीत फटका होता. षटकार मात्र इथे आला आणि हा षटकार मात्र गरजेचा होता. 55 धाव 55 रन. अजूनही 23. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. 78 धावांचं टार्गेट. आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. आता समीकरण येत आहे 6 चेंडू 23 धावा. मॅच काय होईल सांगतात नाही. शेवटचे 6 चेंडू 23 धावांची गरज. कोण मॅच जिंकेल सांगता येणार नाही. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. असाच एक सामना 7 चेंडू 23 धावांची गरज असताना एका संघाने जिंकला देखील होता. त्या वेस्ट इंडिजच्या संघाला भारतामध्ये यायला पैसे नव्हते, कपडे घ्यायला पैसे नव्हते, वर्ल्ड कप खेळायला T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी पैसे नव्हते. ती टीम कशी बशी शरद पवार साहेबांनी सहकार्य केल्यानंतर ती टीम कशी बशी भारतात पोहोचली. चांगला सामना खेळला. एक ओव्हरमध्ये 23 धावांची गरज असताना कार्लोस बेतेल मैदानामध्ये आला. 4 षटकार त्याने खेळले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळेस गाणं वाजलं होतं चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. आणि इथे देखील प्रयत्न तोच असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. गणेश. गोलंदाजी मार्कर आपण गणेशला पाहतोय. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचे 5 चेंडू 23 धावा. यासाठी पाहिलं फक्त सिंगल धाव. मॅच अगदी शेवटच्या काही चेंडूंपर्यंत येऊन पोहोचली आहे.
चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. बॅटिंग नन बॅटर नॉन स्ट्रायकिंगला आपण ओमकार बर्देला पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्रायकिंग गेटवरती महेश. त्यावेळेस मात्र एक सिंगल धाव. जाणून बुजून ही सिंगल धाव घेतली कारण ओमकारला स्ट्रायकिंग वरती ठेवण्याचं काम केलंय. टीव्ही स्क्रीनवर तुम्ही ओमकारला पाहू शकता. आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय. आज ओमकारचा जन्मदिवस आहे. नाचा इलेव्हन संघासाठी खेळत असताना बर्थडे बॉयचा धमाका ती पाहायला मिळेल आणि ते नशिबाचा चौकार. अगदी बॅट देखील लावली नाही पण इथे 4 धाव मात्र नशिबाने मिळाल्या. ओमकारची बॅटिंग मात्र आता आपण पाहतोय. आज ओमकारचा जन्मदिवस आणि त्या ओमकारच्या जन्मदिवसानिमित्त काय चमत्कार होणार. नावातच ओमकार आहे आणि ओमकारच चमत्कार करू शकेल अशा अपेक्षा मात्र संघाला आहेत. चौकाराने धावफलक पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 62 धावा. बासष्ट. सांगू शकतो का? बस 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट थांबा. खुल्या टप्प्यात चेंडू होता. अगदी समोर खेळ काढला. घेतली ती एक सिंगल धाव. फुल टॉस चेंडू होता आणि ते फिल्डरला चकवा देत चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. परत एकदा हा चेंडू मात्र हवेत आणि ते सामना संपलाय. ऑर्डर सोनोरी पण संघाने मात्र सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला एका लाईन मध्ये बाहेर या. पुढच्या संघाने तयार राहायचंय. चला पुढची मॅच लवकर चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. क्षेत्ररक्षण